नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या वेअर टू गो ट्रॅव्हलिंग या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण बुलढाणा जिल्ह्यातील मेकर तालुक्यातील हिवरा आश्रम या ठिकाणी आलेलो आहे। हिवरा आश्रम येथील जे विवेकानंद उद्यान आहे मित्रांनो, त्या ठिकाणी आपण आज आलेलो आहे। तर जे सुखदासजी महाराज आहे यांच्या संकल्पनेतून इथं एक कृत्रिम बेट तयार केलेला आहे मित्रांनो। ते बेट माझ्या मागे तुम्हाला दिसते का, ते तुम्ही पाहू शकता। त्या बेटाला आज आपण भेट देणार आहे मित्रांनो, आणि त्या बेटाची पूर्ण माहिती घेणार आहे। तर मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, आणि तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर मनपूर्वक धन्यवाद मित्रांनो। तर मित्रांनो, तुम्ही माझ्या मागे असे बोट पाहू शकता। या बोटमध्ये बसून आपल्याला त्या कृत्रिम बेटावर जायचं आहे मित्रांनो। परंतु आता सध्या इथे जे पर्यटक आहे फार कमी असल्यामुळे ते बोट समोर येऊ शकत नाही। तर आपण आज बोटचा आनंद घेणार आहे मित्रांनो। तर चला, तर आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता हा इथला आजूबाजूचा परिसर पूर्ण, इथं बोटिंगची व्यवस्था आहे। आणि इथं लहान मुलांसाठी खेळण्यासाठी पाळणे पण आहे। सूचना फलक लावलेला आहे मित्रांनो। तर मित्रांनो, आपण हे 50 रुपयाचे तिकीट फाडलेलं आहे मित्रांनो इथं बोटमध्ये बसण्यासाठी। तर आपण आता बोटमध्ये बसूया। ठीक आहे, आओ जरा मुले बा नाव लुटून द्या का? लाइव जॅकेट घाला बया। लाइव जॅकेट कोणतं घाला? रुकना, लाना इधर उसको। इस टाइम पे क्या तू इतना सा पानी भागेगा देख। एक कर दे गिर गई ना, गिर गई। आप आ जाए तो करता चला जाएगा। अम्मी है बढ़िया दादा, लाइव जैकेट करना इसको पहनाऊं क्यों? हां, उसका है ना, लाओ सब इधर। तर असं लाईफ जॅकेट घातलेलं आहे मित्रांनो पुन्हा। मेरे पास बैठो, आप आपको पास ले जा।
विवेकानंद स्मारक हिवराश्रम हे बुलढाणा जिल्ह्यातील एक प्रमुख धार्मिक व सांस्कृतिक केंद्र आहे. हे स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा प्रचार करणारे ठिकाण असून दरवर्षी लाखो भाविक येथे हजेरी लावतात. निष्काम कर्मयोगी संत सुखदास महाराजांनी 14 जानेवारी 1965 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील हिवरा बुद्रुक या छोट्याशा खेड्यात विवेकानंद आश्रमाची स्थापना केली. स्वामी विवेकानंदांच्या ओजस्वी विचारापासून प्रेरित होऊन हा आश्रम सुरू झाला, जो आज वटवृक्षासारखा विस्तारला आहे. कोराडी नदीच्या पात्रात 6 एकर बेटावर विवेकानंद स्मारक बांधले गेले असून त्यासाठी तब्बल 3 कोटी रुपये खर्च झाले.
स्मारक नदीच्या मध्यभागी असल्याने समुद्रकिनारी असल्याचा अनुभव येतो. येथे नैसर्गिक वनराई, ध्यानधारणासाठी विशेष व्यवस्था आणि विवेकानंदांच्या कार्याची माहिती उपलब्ध आहे. पर्यटकांसाठी मोहक ठिकाण असून मनाला शांती मिळते व लहान मुलांच्या मनोरंजनासाठी या ठिकाणी झोके, पाळणे व जंगली प्राण्यांचे पुतळे अशा प्रकारे लहान मुलांना खेळण्यासाठी व्यवस्था केलेली आहे. वार्षिक विवेकानंद जन्मोत्सव व स्वामी विवेकानंद जयंती 12 जानेवारी निमित्त 3 दिवस चालणारा उत्सव येथे साजरा होतो. सोहळ्याची सांगता 40 एकर परिसरात बसणाऱ्या महापंक्तीने होते, ज्यात 1.5 ते 2 लाख भाविक सहभागी होतात. 2026च्या उत्सवात 151 क्विंटल पुरी, 105 क्विंटल वांग्याची भाजी तयार करून 3000 स्वयंसेवकांनी वाटप केले. 100 ट्रॅक्टर्सचा ताफा वापरला गेला. सामाजिक महत्त्व महाप्रसादापूर्वी प्रत्येक भाविकांचे पूजन करणे ही खास परंपरा आहे, जी प्रत्येक माणूस देव हा विचार मानते. जातीभेद, अंधश्रद्धा नष्ट करणारा हा उपक्रम सामाजिक समतेचे उदाहरण आहे. विदर्भातील लोकसंस्कृती आणि भक्तीचा संगम येथे पाहायला मिळतो. तुकदासजी महाराजांचा जीवन परिचय थोडक्यात देण्याचा प्रयत्न करतो. तुकदास महाराज हे बुलढाणा जिल्ह्यातील रुईखेड मायंबा या गावी 24 नोव्हेंबर 1943 रोजी जन्मलेले ब्रह्मचारी कर्मयोगी संत होते. गरिबीमुळे त्यांचे शिक्षण फक्त 4थी पर्यंत झाले, पण 14व्या वयातच स्वामी विवेकानंदांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी लोणार सरोवराजवळ दीर्घ ध्यानधारणा केल्या. प्रमुख कार्य मात्र 22व्या वयातच 1965 मध्ये हिवरा येथे विवेकानंद आश्रमाची स्थापना करून त्यांनी सामाजिक सुधारणेचे मोठे कार्य हाती घेतले. येथे विज्ञान महाविद्यालय, कृषी महाविद्यालय, आदिवासी आश्रमशाळा, वृद्धाश्रम आणि मोफत वैद्यकीय सेवा सुरू केल्या. अंधश्रद्धा निर्मूलन, गौसेवा आणि निष्काम कर्मयोगावर भर देत लाखो लोकांना प्रेरित केले. खूप मस्त त्यांचा अनुभूती हा ग्रंथ आध्यात्मिक ज्ञानाचा ठेवा आहे आणि त्या कल्पनेनुसार आणि त्यांनी 2022 मध्ये सजीवन चांगल्या समाधी प्रकारे घेतली.
हे जे कृत्रिम बेट तयार केलेलं आहे, खूप छान तयार केलेलं आहे. आणि या बेटाची सुंदरता मी शब्दात व्यक्त करू शकत नाही मित्रांनो. एवढे सुंदर बेट बनवलेले आहे. आजूबाजूला चारही बाजूंनी, या ठिकाणी चारही बाजूंनी, या बेटाच्या चारही बाजूंनी पाणी आहे, तुम्ही बघू शकता. आणि ह्या चारही बाजूनी पाणी आणि मधात हे चारही बाजूनी पाणी आहे आणि मधात हे बेट बनवलेलं आहे मित्रांनो. ड्रोन जर असता मित्रांनो तर या बेटाच्या वरतून ड्रोनने एक नंबर छान पूर्ण व्हिडिओ क्लिप बनली असती मित्रांनो. आणि वरतून ड्रोनने फार छान प्रकारे दिसलं असतं हे बेट. मित्रांनो आपल्याकडे ड्रोन नाही आहे, त्याची खंत आहे आज मित्रांनो मला. तुम्ही असाच मित्रांनो माझ्या चॅनलला सपोर्ट करा, पण ड्रोन पण घेऊ. आणि ड्रोनने पण एका दिवशी आपण, तुमचा जर सपोर्ट असला तर आपण समोर चालून ड्रोन पण घेऊ आणि ड्रोनच्या साहाय्याने आपण पूर्ण अशा प्रकारची पूर्ण बेट आपण तुम्हाला दाखवू. तर सध्या मोबाईलनेच दाखवायचा प्रयत्न करत आहे मित्रांनो मी तुम्हाला. हे एकदम लहान मुलांना खेळण्यासाठी पाळणे बनवले छान. हा एक मधातील रस्ता आहे मित्रांनो बनवलेला. हा रस्ता सरळ विवेकानंद स्मारककडे जातो हा रस्ता. आणि या बाजूला अजून एक गार्डन आहे मित्रांनो. आणि या गार्डनमध्ये बघू शकता तुम्ही, इथं वाघाची प्रतिमा बनवलेली आहे. इथं काळवीट आहे, हरिण आहे. अशा प्रकारे छान चाफ्याची फुलं पाहू शकता तुम्ही मित्रांनो. इथे पाहू शकता मित्रांनो,
इथं कार्टूनचे चित्र बनवलेलं आहे. छोटा भीम आणि हे दोन कार्टून बनवलेले अजून. इथे पाहू शकता तुम्ही आत कारंजे बनवलेलं आहे. आणि मधामध्ये महादेवाची मूर्ती स्थापन केलेली आहे मित्रांनो या कारंज्यामध्ये. बहुत आले आहे चला उद्या काही बनलेला आहे.
विवेकानंद स्मारक हिवरा आश्रम येथे पाऊल टाकताच मनाला विलक्षण शांतता जाणवली. चारही बाजूंनी निसर्गाचं सानिध्य, हिरवळ आणि थंड हवेमुळे वातावरण अगदी पवित्र वाटत होतं. परिसरात पोहोचल्यावर मनातील अस्वस्थता जणू क्षणात नाहीशी झाली. इथली स्वच्छता, शांतता मनाला खूप भावली. विवेकानंद स्मारक दिसणारे निसर्ग दृश्य तर अक्षरशः मंत्रमुग्ध करणारे आहे. विवेकानंद स्मारक हिवरा आश्रम हे केवळ पर्यटन स्थळ नाही, तर मनाला शांतता देणारा आणि आत्मिक ऊर्जा देणारा अनुभव आहे. तिथे आल्यावर पुन्हा पुन्हा यावंसं वाटतं. तर मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण विवेकानंद स्मारक या ठिकाणी येऊन सदर स्मारक आणि या ठिकाणी जे छान बगीचा बनवलेला आहे आणि इथे जे कृत्रिम बेड बनवलेले आहे, सुखदासजी महाराजांच्या संकल्पनेतून त्या बेटाची पूर्ण आपण माहिती घेतलेली आहे आणि पूर्ण एक्सप्लोर केलेलं आहे सदर बेटाला. तर मित्रांनो, अशा सदर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल त्यांना मनपूर्वक धन्यवाद. आणि अशा प्रकारे व्हिडिओ बघण्यासाठी पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन ठिकाणी. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.